हॅलो, जय श्रीराम मित्रांनो. आम्ही आलतो येसवाडीला दर्शनाला. आपल्या गाडीचा आज टायर बदलायचं युनिकॉर्नचं मागचं, आणि स्प्लेंडर कलरिंगला टाकलेली आहे, तिच्याकडे बी जायचे. स्प्लेंडरचं रिस्टोरेशन चालू आहे. खुशी दिसली नाही तोंडावर त्या स्प्लेंडरकडे जायचे. बघू तुम्हाला दाखवतो काय काय होणार आहे. आजचा ब्लॉग डेली ब्लॉग सारखा. चला बाय. इथून निघतो ना आम्ही. बाय म्हणायच्या नंतर म्हणायचो निघतो, जातो परभणीला. येताना पोलीसवाल्यानं गाडी पकडली. गाडीला मागून नंबर प्लेट नाही म्हणून फाईन मारू लागला. जाऊ द्या सर, पप्पा लई मारते म्हटलं. फाईन येऊन बसल्यावर लई बरं नाही म्हणलं. ते नाही म्हणे नंतर भरून घेणं. म्हटलं नाही जमतच नाही म्हटलं सर. आमचा पप्पा लई आगाऊ आहे, लई मारते म्हटलं. फाईन राहू द्या म्हटलं. एवढ्या वेळेस नंबर प्लेट कालच तुटली म्हटलं. काल तुटली म्हटलं. बघा नंबर प्लेट नाही, मागं नाही, पुढे म्हणजे समोरून काही दिसत नाही, मागून दिसते. शुभम भैया आयवडा मंदिर. चला पुढी. आपली स्प्लेंडर आहे, मस्त बनायची. काय काम केलं शिव्या? आपण काय वगैरे दिवाळी बोनस टायर सोडून नवं टायर टाकलेलं आहे दिवाळी बोनससाठी. दुसरी गाडी बनवलेली आहे, ती 1 तारखेला दिसून जाईल. आता हे टायर घरी न्यायचे, म्हातारे काय करून काय माहीत. ते पोहायसाठी कामी येते. त्याच्यात हवा भरायची आणि गळ्यात कमरेला बांधायचं त्याला. पोहायसाठी पोहायसाठी नाही, पोहायसाठी. स्विमिंग इंग्लिश शब्द बुडत नाही. चला झालं. किती रुपये झाले बघा. मारा फोन पे. हे घ्या मोबाईल. SBI हून मार. SBI क्रेडिट कार्ड आणि SBI नाव दोन. हे कोण नको त्यांना काही साथ दिलाय. ॲबिडॉन पट्ट्या पेमेंट करायला. टायर घेतला तेव्हा काय म्हणते रेकॉर्ड करायचं लक्षातच नाही. 1 मिनिट, मोबाईल उलटावर. बघा रे, आडवा असते रे. आडवा व्हिडिओ उभा करायचा. उभा शूट करावं लागतं. उभाच करावं. बाप रे बाप. नवीन सामान आणले आज. 10,000चं सामान झाले गाडीचे. आता अजून किती लागतात काय माहिती. त्या पेंटरला दिले 4,000 रुपये. आईला गाडी जाती काय की 30-35 हजारापर्यंत. नुसता खर्चा. स्प्लेंडर बघू काय होते. जेवढं व्हायला तेवढं तर दाखवायला मी तुम्हाला. झाली खरेदी. अजून किती लागेल? चलायचं का?
आपको थोड़ा गाड़ी को बड़े गाड़ी को टचअप करने का भाव भी देगा ये क्या बड़े गाड़ी कौन सी गाड़ी बिकना डाल रहे अभी कितने में बिकेंगे नए हॅलो मित्रांनो, गाडी एक मिनिट. मित्रांनो, अभी आए हम घर को. गाडीचं टाकीचं काम झालंय. टाकी बिकी पेंट झाली. आज उद्या होईल बॉडीची सगळी फिटिंग. 4-5 दिवसाचा एकच व्लॉग बनवायलो. थोडं काय म्हणते समजून घ्या, कारण तिथे गेल्यावर रेकॉर्ड होईन म्हणजे करता येईन झाले. लोक येत जात राहतात त्याच्यामुळं. तर व्लॉग दिवाळी झाल्यावर येईल किंवा आधी येईल. आता एडिट करायला सध्या टाईम नाही, कारण गाडीचं एवढं काम चालू आहे. सकाळी तिकडे गेलं तर संध्याकाळच व्हायला यायला. आता वाजायलेच 10:03. आता आलो घरी. उद्या पुन्हा सकाळी जायचे. काय होते काय नाही उद्या बी दाखवू. जेवढं थोडं काय म्हणतात थोडं दाखवणं होईल तेवढं दाखवू आम्ही. आणि जरा बेजारी चालू आहे समजा. काय म्हणते ते एक सामान आणायला. नवीन गाडी घेतलेली पुरवडली असती, पण ते आता एक नट सुद्धा जावं लागायले गाडीचं सामान आणायला. पण काय ती गाडी आपल्या घरची लक्ष्मी म्हणून तिला बनवणं आहे. पण तुम्ही जर असं काही बनवायचं असेल तर लई तयारी ठेवा भावांनो. लई पळावं लागत. लई बेजार झालो मी. चला भेटू उद्या. म्हणजे हे सलग 1, 2, 3 किती 24 का 25 तारखेला नेऊन टाकलेली आहे गाडी. तेव्हापासून जेवढं थोडं क्लिप शूट होत चालली, जशी गाडी बनत चालली तसं मी रेकॉर्ड करत चाललो. तर समजून घ्या की हे एक दिवसाचे पार्ट आहेत. पुन्हा मग कोणी म्हणाल आज काय म्हणतात हे एका दिवसाचं नाही दुसऱ्या दिवसाचं आहे, असं आहे तसं आहे. हे भाऊ समजून घे जरा. असं मी बी लय बेजार इथे. मला सांगता येणं झालंय तिथं. आणि आमच्या परभणीमध्ये व्लॉगिंग म्हणजे आता नवीन आहेत आपण. आपले झाले तर किती
लय झालं 32 40 42 काहीतरी व्लॉग झालेत. थोडं प्रॅक्टिस झाली ना मग बढिया. ओके चला बाय, गुड नाईट, सगळे झोपी जा. हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. आणि दिवाळीचं सेल्फ गिफ्ट मला स्प्लेंडर प्लस. चला बाय, गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आलो ड्युटीला. सकाळी काल रात्री काही कारणास्तव झाले काहीतरी इथं, तर आलो मी आज ड्युटीला आलो. आणि हां, गाडीला जे खर्च लागला आहे सगळ्या गोष्टी झाल्यात. समजा आज गाडीची डिलिव्हरी आहे. मी आज इकडं आलो तर गाडी आज बनलेली आहे. म्हणजे तिचे पार्ट्स बसवणं चालू आहे. तिचे पार्ट्स बसवणं झाल्याच्या नंतर गाडी आज नेली घरी. आता ब्लॉग कधी येईल ते माहीत नाही. आज तारीख 31/10/2024. आणि गाडीला जे सगळं खर्च लागला आहे समजा, ते आता गाडी घरी नेल्यानंतर सगळ्या गोष्टीचा टोटल लावल्यानंतर ते सांगेल तुम्हाला मी. म्हणजे समजा अजून का, म्हणजे आता मी देईल तर पुन्हा मग थोडं खर्च राहून जाईल. म्हणजे अजून 2-3 जणांचे पेमेंट द्यायचे बाकी आहेत. आज सगळे पेमेंट दिल्याच्या नंतर संध्याकाळी गाडी घरी नेल्याच्या नंतर टोटल खर्च त्याचा एक समजा व्हिडिओला लास्टला समजा क्लिप टाकून देईल मी. हो काय होते, एवढी मेहनत फक्त या एका व्लॉगसाठी चालू आहे. म्हणजे व्लॉग, प्रत्येक व्लॉगमध्ये आपली मेहनत असतीच, जीव तोडून असते की बाबा पब्लिकला कळावं सगळ्या गोष्टी काय आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. व्ह्यूज येऊ न येऊ ते नशिबाच्या गोष्टी राहिल्या, आपण बोलू शकत नाही त्याबद्दल. झालं ठीक आहे, नाही झालं प्रयत्न करणं आपलं काम आहे. तर भेटू संध्याकाळी गाडी बनल्याच्या नंतर, सगळी फिटिंग झाल्याच्या नंतर डिलिव्हरीच्या टाईमला. आणि त्याच्यानंतर समजा गाडीचं काय खर्च लागला, ते किती खर्च झाला, काय झालं त्याच्यासाठी संध्याकाळी. ओके डन. चला भेटू संध्याकाळी. My heart rages around like an ocean in my head. I can almost feel you walking in the distance, but I know that it's not reality. If you are echoing around inside these parallel dimensions all alone, know I'll find you in my dreams. I'll find you in my आणलेली घरी. आता बघू, वरी जाऊन बोलतो रूम मध्ये. कशी वाटली गाडी, जमली का नाही, एवढी मेहनत रंगला आली का नाही. मी तर येताना म्हणजे गावातून आता गाडी आणू लागलो. म्हणजे असं वाटायला तिला बाहेर काढलं की नजर लागून जाते कोणाची तरी. काळा दोरा गिरा बांधावं लागेल तिला. तर तिचं टोटल खर्च जे झालाय ते मी आता याच्यानंतर स्क्रीनशॉट नाही तर मग काहीतरी पेपर वगैरेवर लिहून टाकून देईल. तर खर्च वगैरे बघून घ्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असाच राहू द्या. जेवढं होईल तेवढे व्लॉग भेटत राहतील ह्याच्या पुढं पण.
आता भेटतायत ते पण, आणि अजून बेटर म्हणजे अजून खूप काही गोष्टी त्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न चालू आहे, होईल आणि होईलच. तर चला बाय, हा व्लॉग इथंच एंड करू, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, गुड नाईट, आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी, आणि तुमची दिवाळी खूप सुंदर आणि भरभराटीची जावो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.